भाजपचे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना आता आपण ऐकणार आहोत आणि त्याकरता माझे सहकारी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे मी जाते। सिद्धार्थ, आता योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतली। हितेंद्र ठाकूर यांची पण शेवटची सभा या ठिकाणी बुरान चौकामध्ये झालेली माझ्या सोबत आहेत। भाऊ, काय म्हणाल? एकंदरीतच योगींची सभा झालेली आहे, तुम्ही ते ऐकले असावे, तुमची या ठिकाणी सभा झाली, कसं आहे? नाही, आमची सभा ही पॉझिटिव्ह, आमची काय कामं आहेत, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कसं घेऊन जायचं, आमच्या खासदाराच्या काळात काय काय काम झालं, म्हणजे विरारची लोकल डहाणूपर्यंत नेली, डहाणू ते नाशिक रेल्वेचा 58 कोटी रुपये खर्च करून सर्वे झाला। आज आमच्या इकडे पाईपद्वारा गॅस यायला लागलाय, तो आमच्या बळीराम जाधवांनी केलाय। आम्हाला बोरिवलीपर्यंत 6 लेन किंवा हे जे 4 लेन आहे पालघर साईडपर्यंत चालू काम, ते लवकरात लवकर करणं, बोरिवलीपर्यंत आमचं विरार ते बोरिवली 6 लेनिंग करणं, आणि त्याचबरोबर डेडिकेटेड ज्या बाहेरच्या ट्रेन येतात त्यांच्यामुळे आमचे पालघर केळवा सफाळ्याला जाणाऱ्या लोकांना 1-1, 1.5 तास बाहेरच्या ट्रेन जाईपर्यंत थांबवून ठेवतात। लोक एक तर कामावरून कंटाळलेले आले असतात, आणखीन यामुळे त्यांना उगीच घरी जाऊन जेवण करायचं असते महिलांना खास करून, तर ते प्रश्न सगळे घेऊन आम्ही इलेक्शन करता लढतोय। तुमचा सेक्युलर हा शब्द मी ऐकला, भाषणामध्ये सेक्युलर शब्द फार वापरता, माझ्या सेक्युलरिझमला कोणी चॅलेंज करू शकत नाही असं माझा प्रश्नच नाही ना। ओपन जागेवर आजचे राजेश पाटील आदिवासी समाजाचे, त्यांना मी सभापती केलेलं, रुपेश जाधव हे ओपन जागेवर दलित समाजाचे, बौद्ध समाजाचे आम्ही अध्यक्ष केलेले, आमचे शकीरबाई डांगे पहिले उपमहापौर होते, या इकडूनचं घनसार अब्दुल मोहित घनसार 40 मध्ये नगरसेवक, त्याला नगराध्यक्ष केलेला, आमचा अयूब बलोच विरारला नगराध्यक्ष झालेला, सोलंकी साहेब गुजराती नगराध्यक्ष, अजय खोकानी गुजराती नगराध्यक्ष, भरत गुप्ता नॉर्थ इंडिया। सर्व धर्मीय नेत्यांना तुम्ही चान्स दिलेला, पण आता बोलताना भाषणात तुम्ही म्हटले की रामाचे फोटो 2 दिवसात खूप झळकले रस्त्यावर, लावलात ना तुम्ही, काढा कॅमेरे बघा। मार्च मध्ये कधीतरी राम मंदिर लावलं, त्यावेळी झेंडे लावले, ठिकठिकाणी कंपाऊंडवर लागले, दुकानावर लागले, मान्य करतो। आज काय रामनवमी आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, काय आज फक्त राजकारणाकरता राम रस्त्यावर आणलाय। इकडे राम रहीमचं राज्य आहे, आम्ही एकत्र आहोत सगळे, आणि तुम्ही रामाचा कमीपणा घेतात, गैरफायदा करायला घेतात। राम आमच्या मनात आहे, आमच्या घरात आहे, आमच्या देवळात आहे, कृपया रामाला रस्त्यावर आणू नका, त्याचं देव पण कायम ठेवा। ते झेंडे लटकतात, ते उलटे पडतात, त्याची कोण निगा घेत नाही, मग ते पायाखाली पडतात, त्यांचं कोण बघत नाही, कशा